बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। विटा येथे 35,000ची लाच घेताना वैधमापन निरीक्षक DS राजमाने राहणार कडेगाव यांनी लाचलुचपत पथकाने जाळ्यात पकडले आहे। मिरज MIDCमध्ये चेतन गॅस एजन्सीच्या पाठीमागे कुंटणखाना चालवणाऱ्या हेमलता तुकाराम कदम वय 55 वर्षे राहणार मिरज MIDC या महिलेसह पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। युसुफ रमजान पठाण वय 37 वर्षे राहणार सांगली वेस्ट मिरज आणि राहुल बबन सावंत वय वर्षे 25 राहणार उत्तर शिवाजीनगर मार्केट यार्ड सांगली हे त्या ठिकाणी दोघे गिराईक म्हणून गेले असता त्यांनाही अटक करण्यात आली आहे। विविध गुन्हे करून फरारी असलेला आरोपी विवेक उर्फ पप्पू मानसिंग काळे वय 29 वर्षे राहणार माळबाग वाळवा यास पकडण्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे। स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने काळे याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतले। वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी स्वाभिमानी त्याग करणार। सांगली लोकसभा मतदारसंघात न लढण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला आहे असे सूत्रांकडून समजत आहे। सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसची की स्वाभिमानीची हे अद्यापही निश्चित झालेले नाही। यावरून सध्या विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे। प्रतीक पाटील यांनी तर यावरून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। दरम्यान काल खासदार राजू शेट्टी, विशाल पाटील व माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या गोपनीय बैठक झाली। या बैठकीत सांगलीच्या जागेबाबत चर्चा झाली। वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी स्वाभिमानी माघार घेणार आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी लढणार नाही असे ठरले असल्याची सूत्रांची माहिती आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात येणार आहे। संघटना व मित्र पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येईल। दसरा चौकातून हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडीने जाऊन खासदार शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणार आहेत। जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांचे सर्व नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। दुपारी 12 ते 2 या वेळेत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। दसरा चौकातून हजारो लोक रॅलीने अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत। मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे। अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे, परवानग्या, दाखले, निमंत्रण पत्रिका, डिजिटल बॅनर तयार करण्यासाठी संघटनेच्या कोल्हापूर कार्यालयात लगबग सुरू आहे। अर्ज दाखल करण्यासाठी किमान 50,000 लोक उपस्थित राहतील याचे नियोजन सुरू आहे। देशातील जनता फसवणुकीला कंटाळली आहे। दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांचीच लबाडी मतदारांनी अनुभवली। अशा खोटारड्या आणि जुमेलखोरांना कायमस्वरूपी हद्दपार करा। सातारकर कायम राजघराण्याच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत। यावेळी हेच होईल असा विश्वास राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले। सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जावळी मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते। सभापीठावर या मेळाव्यात दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणावाखा घेतल्या। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष माधवी कदम, सभापती मिलिंद कदम, वनिता गोरे, उपसभापती जितेंद्र सावंत, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, ऋषिका शिंदे आदी मंडळी उपस्थित होते। शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी 2 दिवसांपूर्वीच आकुर्डीत झालेली दोन्ही पक्षांची मनोमिलन बैठक अयशस्वी ठरली होती। आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांची बैठक भाजप शहर कार्यालयात सोमवारी पार पडली। शिवसेनेने भाजपावर केलेल्या टीकेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा दोन्ही मतदारसंघातील उमेदवार बदलावेत अशी मागणी या बैठकीत करण्यात आली। यामुळे युतीपुढे पेच निर्माण झाला आहे। येत्या बुधवारी पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। आज आयुष सेवाभावी संस्थाचे आयुष हेल्पलाईन टीमला रमाकांत घोडके यांच्या वतीने रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली। रमाकांत घोडके व त्यांच्या पत्नी सुषमा घोडके यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे पूजा करण्याचे काम पार पडले आणि रुग्णवाहिका संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार यांच्याकडे गाडी प्रदान केली। यावेळी रमाकांत घोडके म्हणाले, आयुष हेल्पलाईन टीमचे आज जे काम करत आहे ते खूप कौतुकास्पद आहे। आज रोडवर होणारे अपघात नागरिक बघतात, त्या अपघातातील जखमींना मदत करत नाहीत।
आपल्या मागे त्रास नको म्हणून मदत करत नाहीत, परंतु आयुष हेल्पलाईन टीम त्यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात. हे खूप मोठे काम आहे. सांगली एसटी स्टँड येथे कर्तव्यावर असताना पोलीस हवालदार खाडे यांना एक लेडीज पर्स व्यवहारास परिस्थितीत मिळाली. संबंधित पर्स कोणाची आहे याबाबत संपर्क केला असता सदर पर्स गौरी दत्तात्रय कदम वय 30 वर्ष राहणार घर नंबर 1696 कमान वेस्ट घोरपडेवाडा मिरज या महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले. सदर पर्समध्ये त्या महिलेचे मतदान कार्ड, आधार कार्ड तसेच रोख रक्कम 9,500 रुपये असे होते. पोलीस हवालदार खाडे यांनी सदर महिलेस तिची पर्स परत दिली. त्या महिलेने व तिच्या घरातील मंडळींनी खाडे यांचे आभार मानले. यामध्ये पोलीस हवालदार संतराम खाडे यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पडल्याबद्दल वरिष्ठांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विश्व समुदाय साधू संत सेवा समितीकडून वारकरी शेतकरी पेन्शन योजनेसाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने साधू संत पेन्शन योजना सुरू केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि सर्व राज्यात ही योजना सुरू करण्यात यावी यासाठी 15,000 वारकरी शेतकरी साधू संतांच्या सह्यांचे निवेदन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोषश्री शिरडोणकर, जिल्हाध्यक्ष दिनकर विठ्ठल आवगडे, उपाध्यक्ष आनंदराव मोरे, सचिव प्रदीपराव मारुतीराव पाटील, सदस्य दादू गणपती डफळे तसेच सर्व वारकरी शेतकरी साधू संत उपस्थित होते. वारकरी शेतकरी पेन्शन योजना ही शासनाने लवकर सुरू करावी यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. वारकरी हा वैराग्यातून वारी करत असतो आणि कष्टातून शेती करत असतो. त्यामुळे आर्थिक कोंडी होत असते. अशा वारकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळावी यासाठी हा संघर्ष आहे, ही मागणी आहे शासनाकडे. 2019 साधू संत पेन्शन योजना UP सरकारने, उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. अकोला येथून जवळ असलेल्या कार्ला बुद्रुक येथील 35 वर्षीय विवाहित महिलेला घरातून बळजबरीने उचलून नेऊन तिच्यावर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी 26 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. हिवरखेड पोलिसांनी बुधवारी पहाटे या प्रकरणी त्याच गावातील 5 जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पीडितीने हिवरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवार रात्री ती घरात असताना घरावर कोणीतरी दगड फेकला. काय झाले म्हणून पाहण्यासाठी घराबाहेर आले असता त्या ठिकाणी संतोष खंडेराव, विलास खंडेराव, नागोराव सपकाळ, शांताराम ससे, त्रिशरण खंडेराव दिसून आले. या 5 जणांनी आपल्याला बळजबरीने उचलून नजीकच्या शेतात नेले व तिथे लैंगिक अत्याचार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात पीडितेने हिवरखेड पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 363, 376 व 34D अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक YP उईके व गोपाल दातीर हे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या मे बी चौकीदार या मोहिमेला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस पाठवली असून प्रचाराचा व्हिडिओ परवानगी न घेता सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा जाब विचारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मे बी चौकीदार असलेला व्हिडिओ भाजपाचे निवडणूक समितीचे सदस्य नीरज कुमार यांनी शेअर केला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नीरज यांच्या उत्तरासाठी 3 दिवसांची मुदत आहे. आयोगाने सांगितले की 16 मार्चला या प्रकरणी मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग समितीने भाजपला नोटीस पाठवली. मे बी चौकीदार या प्रचाराच्या व्हिडिओमध्ये भाजपाने जवानांचे चित्रीकरण दाखवले आहे. निवडणूक आयोगाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला सर्व पक्षांना लष्कराच्या कारवाईचा आणि त्यांच्या फोटोचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली होती. मात्र यानंतरही भाजपाने या व्हिडिओमध्ये जवानांचा वापर केला आहे. यावर आयोगाने जोरदार आक्षेप घेतला आहे. एकीकडे मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली असून विभागातील 67,612 पैकी 64,32,167 जनावरांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठवलेल्या अहवालानुसार फेब्रुवारी-मार्च पर्यंत पुरेल अशी स्थिती होती. चारा टंचाईमुळे 875 छावण्यांना विभागीय प्रशासनाने मंजुरी दिली आहे. 481 छावण्या सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये 2,67,833 जनावरांना चारा पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या बीड आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यातच छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 16 पैकी 3 ठिकाणी छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. आज सकाळी मी देशाला उद्देशून भाषण करणार आहे अशी घोषणा मोदी यांनी केली होती. त्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष मोदींच्या घोषणेकडेच लागले होते. नोटाबंदीपासून मसूद अझहरच्या सर्व शक्यतांवर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली. परंतु मोदींनी देशाला संबोधल्यानंतर सगळ्यांचाच अपेक्षाभंग झाला. आज सकाळी भारताने एक मोठी कामगिरी केली असून अंतराळातील LEO हा उपग्रह नष्ट करण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा 4था देश आहे. भारतासाठी हा गर्वाचा क्षण असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशात संबोधताना सांगितले. याबद्दल आनंद असला तरी मोदी मसूद अझहर किंवा दौदला परत आणणार असल्याची चर्चा असल्याने यांच्या भाषणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.